नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे इन्स्टंट तांदूळाची कुरडी आणि ह्या कुरडीला तुम्हाला उन्हाची पण गरज पडणार नाही आहे आणि कड्या एकदम मोकळ्या आणि एकदम परफेक्ट, ज्यांच्या कधी चुकून पण जातात ना, चिका शिजवायची गरज नाही आहे, काहीच नाही आणि खूप जणांच्या कुरड्या चुकून जातात ना, इथे चुकायचं काही प्रश्नच येत नाही आहे की नवशिके पण असणार ना, ते पण आरामात कुरडी बनवू शकते आणि एकदम मस्त परफेक्ट आपली कुरडी बनणार आहे आणि तिप्पट फुलणारी कुरडी आपण इथे बनवणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। पूर्ण छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स सगळ्या तुम्हाला लक्षात येणार, तेव्हाच तुम्ही व्यवस्थित परफेक्ट कुरडी बनवू शकणार आहे। तर आता आपण लवकरात लवकर कुरडी बनवायला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी मी एक भांडं घेतलं आहे आणि प्रमाणासाठी मी इथे घेतलं आहे कप। तुम्ही कपऐवजी ग्लास किंवा वाटी काही पण घेऊ शकता, तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता। तर इथे मी 2 कप पाणी घेतलं आहे, 2 कप पाणी मी टाकलं आहे, गॅस चालू ठेवला आहे। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मीठ, चवीनुसार मी मीठ टाकणार आहे आणि 1 चम्मच ना मी इथे पापडखार टाकला आहे। तुम्ही सोडा, तुमच्याकडे पापडखार नसेल सोडा पण टाकू शकता। त्यानंतर 1 छोटा चम्मचनी मी जिरा पावडर पण टाकला आहे, थोडं टेस्ट छान येतो म्हणून। अख्खा जिरा मी नाही वापरला इथे, साच्यामध्ये अटकतो म्हणून पावडरच वापरली आहे। याला छानपैकी उकळ आणायची, एकदम खडखडीत उकळ आल्यानंतर गॅसला मी थोडं स्लो केलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ मी इथे 2 कप घेतलं आहे। 2 कप आपल्याला पाणी तर 2च कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। प्रमाण एकदम परफेक्ट ठेवलं ना तर एकदम व्यवस्थित बनणार आहे। प्रमाण गडबड करू नका तुम्ही, किंवा पाणी जास्त पीठ जास्त असं नाही घ्यायचं आहे, एकदम परफेक्ट घ्या। ज्या मापाने तुम्ही पाणी घेणार त्याच मापाने तुम्ही पीठ घ्या। त्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पिठाला पाण्यामध्ये आणि याला झाकून ठेवूया। आपण याला 10 मिनटासाठी ठेवूया। 10 मिनटामध्ये एकदम मस्तपैकी वाफ येणार बघा, वाफ खूप छान आली आहे। अशीच आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। नंतर मी परात घेतली आहे, तुम्ही कुठलं पण भांडे घेऊ शकता परात, पण ते काय व्यवस्थित चुरायला होतं, थोडंच घेणार आहे मी। जेवढं आपण चुरू शकतो ना तेवढंच पीठ काढून घ्यायचं आहे। गरम आहे आणि पाणी मी कोमट घेणार आहे याला चुरायला, कोमट पाण्याने चुरून घेणार आहे व्यवस्थित। भाकरीचा उंडा जसं चुरतो ना आपण तसं सेम करून घ्यायचं आहे। तर मी इथे बनवणार आहे कलरफुलवाली कुरडी बनवणार आहे। तुम्हाला जर व्हाईट बनवायची आहे तर तुम्ही पूर्ण अशाच प्रकारे बनवू शकता। आता मी आधी व्हाईट कलरचं मला बनवून घ्यायचं आहे म्हणून व्हाईटच कलर मी यामध्ये कलर नाही टाकलं आहे, व्हाईट आपलं झालं आहे रेडी। तर याला व्यवस्थित चुरून मी साईडला ठेवून देते। त्यानंतर कढाईमधलं मी परत दुसरं वाला घेतलं आहे पीठ। आता याच्यात मी ग्रीन कलर टाकलं आहे, फूड कलर आहे हा, सुखावाला असतो ना तो कलर आहे। तुम्हाला जो पण कलर आवडतो ना तो कलर तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला कलरच्या नाही बनवायचे आहे तर तुम्ही व्हाईट पण बनवू शकता। तर याला मी व्यवस्थित याच्यामध्ये कलरला मिक्स करून घेतलं आहे आणि यातलं पण थोडं थोडं पाणी टाकून याला पण रेडी करून घेतलं आहे। तर याला मी साईडला ठेवते आणि एक मी ऑरेंज कलरचा पण करून घेणार आहे। तर 3 कलर आपले इथे रेडी झाले आहे। तर याला छान छान मी याचे छोटे छोटे उंडे बनवून घेतले। इडलीचं भांडं घेतलं आहे, इडलीच्या भांड्यामध्ये ना आपण पाणी टाकूया, जसं इडली स्टीम करतो तसं स्टीम करायसाठी, आणि याला ठेवून देऊया झाकण करून। तेव्हापर्यंत आपण ह्या भांड्याला हलकंसं तेल लावून घेऊया, जास्त नाही लावायचं, एकदम थोडं थोडं लावायचं आहे, जशी वाफ येणार ना त्याला की चिपकायला नको म्हणून। आणि याला हे बघा मी असं ह्याच्यामध्ये एक एक पीस ठेवून देते, एक एक पीस आपण ठेवून याला ना मी काटा चम्मच असतो ना किंवा सुरी असते त्याने आपण छोटे छोटे होल करून घेऊया। हे बघा मी असे होल करून घेतले, कारण की असे होल केल्याने ना लवकर स्टीम होणार आहे, जास्त वेळ लागणार नाही आहे, 10 मिनटातच आपली स्टीम होऊन जाणार आहे। तर याला आपण आधी याच्यामध्ये ठेवून देऊया, एकावर एक सगळे थर ठेवले आहे आणि याला झाकण लावूया। झाकण लावून याला 10 मिनटे आपल्याला स्टीम द्यायची आहे। 10 मिनटं झाले, आता आपण याला उघडूया। गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर बघा चकाकी छान आली आहे याला, म्हणजे व्यवस्थित स्टीम झालं आहे। तुम्ही सुरी पण आतमध्ये टाकून बघू शकता स्टीम झालं आहे की नाही, तर पण स्टीम होऊन जातं 10 मिनटामध्ये। एकदम फास्ट गॅसवर ठेवलं आहे बघा, गरम आहे भरपूर। मी 2 घेते ग्रीन कलरचे आधी काढून, आणि बाकी ना आपल्याला इथे झाकून ठेवायचं आहे। एकदम सगळं नाही काढायचं आहे, थंड होऊन जाणार तर मग व्यवस्थित मिक्स नाही होत। मॅशर घेणार आहे आणि मॅशरनी ना मी याला थोडंसं मॅश करून घेणार आहे, किंवा तुम्ही वाटीने किंवा ग्लासनी पण करू शकता।
त्याने बघा असं तोडून घेऊया, व्यवस्थित एकजीव करायचं आहे ना आपल्याला, याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काहीच झंझटमारी नाही आहे. म्हणजे जसं चिका शिजवा तर तिथे चिका पातळ होतो आहे तर जाड होतो आहे, हे काहीच तिथे झंझटमारी नाही. एकदम इझी पद्धत आहे, सगळ्यात इझी आणि इन्स्टंट, लवकरात लवकर पण बनवू शकतो. आणि ज्यांना म्हणजे करायला भरपूर किचकट वाटतं ना, ते लोक पण आरामात ही वाली रेसिपी ट्राय करून कुरडई बनवू शकतो. मी ना पन्नी घेतली आहे इथे, कारण की भरपूर गरम आहे आणि हाताने मी व्यवस्थित मॅश करू शकत नाही आहे, म्हणून मी पन्नीचा वापर केला आहे. आणि हे बघा मीडियम साईजचा मी शेवचा जो असतो ना ते वाला पूड मी इथे लावलं आहे साच्यामध्ये. आता याच्यात आपण टाकून घेऊया, जितकं बसणार तितकं टाकूया. जितकं आपल्याला बनवायचं आहे ना तितकं चुरायचं आणि टाकायचं, एकदम चुरून नाही ठेवायचं, नाही तर थंड झालं ना की व्यवस्थित होत नाही. आता याला ना आपण ढाकण व्यवस्थित लावून घ्यायचं. ढाकण लागताना थोडं व्यवस्थित बघा, कधी कधी ना ढाकण लागल्यानंतर उघडूनच जातं, माझं तर भरपूर वेळा उघडतं, म्हणून एकदम व्यवस्थित याला बंद करून घेऊया आपण. याला बंद केल्यानंतर मी स्टीलचे टाटा घेतले. स्टीलच्या टाटामध्ये एकदम इझी पडतं सुकवायला, उचलून ठेवायला, म्हणून मी स्टीलचे टाटच वापरते. प्रत्येकाच्या घरामध्ये स्टीलचे टाटा जास्तच असतात, तर यामध्ये बनवलं तेल वगैरे लावायची गरज नाही आहे ताटाला. सगळ्यात मेन म्हणजे गोष्ट, तेलाचा वास येतो ना, म्हणून तेल नाही लावायचं. बिना तेलानेच आपलं मस्तपैकी इथे कुरडई चिकटणार नाही आहे अजिबात. आणि बघा त्याचा आकार बघा किती छान आला आहे, कुरडीचा आकार वगैरे एकदम परफेक्ट. आणि हातात बघा अलगद उचलू शकतो आपण, ना चिपकते ना काही, एकदम मस्तपैकी बनली आहे आपली कुरडई. अशा पद्धतीने मी सगळ्या कुरड्या बनवून घेतल्या आहे. ऑरेंज कलर, व्हाईट कलर आणि ग्रीन कलर, तुम्हाला जे कलर आवडणार ते कलर तुम्ही वापरू शकता. यानंतर मी याला उन्हामध्ये नाही सुकवणार आहे, फॅनखालीच सुकवणार आहे. तर सुकवून घेतलं आहे मी, 1-2 दिवस सुकवल्या होत्या. जर तुम्हाला ऊन दाखवायचे दाखवू शकता. बघा एकदम मस्तपैकी आपल्या सुकून रेडी झाल्या आहे. हे बघा मस्तपैकी एकदम बघा कड्या एकदम वेगळ्या दिसायला खूपच सुंदर दिसत आहे. आता याला आपण तेलामध्ये तळूया. तळून दाखवते ना कितपत फुलणार आहे की नाही फुलणार आहे. तर हे बघा किती छोटी आहे, तर तुमच्यासमोर मी इतकी छोटी टाकली आहे. आता तळल्यानंतर तुम्ही बघू शकता तिप्पट ती फुगली आहे मस्तपैकी. ही पण बघा व्हाईटवाली टाकली आहे, ती पण बघा पूर्ण कळ्या त्याच्या उघडल्या आहे. बघा खूपच मस्तपैकी झालं आहे, आपल्या कुरड्या बनवून रेडी झाल्या आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवा आणि रेसिपी तुम्ही दुसऱ्यांसोबत पण शेअर करा. फ्रेंड सर्कल फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा लागला तर कमेंट करून नक्की सांगा मला. तुमची कुरडई कशी बनली, परफेक्ट बनली का मला नक्की सांगा. आणि चला मग आणखी मी तुमच्यासाठी नवीन असंच कुरडईचा काहीतरी वेगळा इन्स्टंट व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येणार आहे. तर चला बाय, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.